श्री स्वामी समर्थ. 22 जानेवारी गुरुवारी आहे माघी गणेश जयंती. बाप्पांना ही एक गोष्ट न विसरता अर्पण करायची आहे. अत्यंत प्रभावी आणि बाप्पांना ही गोष्ट खूप प्रसन्न करते. आणि गणेश जयंती म्हणजे हा बाप्पांचा वाढदिवसाचा दिवस आहे. बर्थडे आहे त्या दिवशी गणपती बाप्पांचा. आणि या दिवशी बाप्पा अतिशय आनंदी असतात. त्यांचं तेज आहे ना खूप पटीने प्रखर असतं. म्हणून या दिवशी जर आपण बाप्पांच्या आवडीच्या काही गोष्टी केल्या, अगदी साध्या सोप्या गोष्टी केल्या, बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आपल्या इच्छा ते पटकन पूर्ण करतात. खूप प्रभावी हा दिवस आहे मागे गणेश जयंतीचा. गणपती बाप्पांचा जयंती दिवस असल्यामुळे बाप्पांना आपल्याला एक वस्तू नक्की अर्पण करायची आहे. नोकरी लागत नाही, लग्न जमत नाही, नवरा बायकोमध्ये काही कटकटी असतील, मुलांच्या शिक्षणासंबंधित काही अडचणी असतील, कर्ज झालेलं असेल तर हा उपाय तुम्ही करा. बघा, कर्ज वगैरे झालेलं आहे तर बाप्पा येऊन काय आपलं कर्ज फेडणार नाहीत. पण आपण जे कर्ज फेडण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी कष्ट करतो, त्यासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी काही उपाय करायचे असतात. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. म्हणजे आपण कष्ट करतोय, कधी खूप कष्ट करतोय, काही मिळत नाही आणि मग आपण खचून जातो, नाराज होतो आणि मग त्याचे वाईट म्हणजे आपल्या डोक्यात काहीतरी वाईट परिणाम व्हायला लागतात आणि मग वाईट मार्गाला आपण लागतो. म्हणून असं होऊ नये म्हणून या गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. बाप्पांना एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे. यासोबतच गणेश जयंतीच्या दिवशी चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. जसं शुभ दिवसाचं शुभ फळ मिळतं, त्याप्रमाणे शुभ दिवशी जर काही चुका केल्या तर त्याचं वाईट फळ जे आहे तर ते आपल्याला त्याचं नुकसान भरपाई आपल्याला भोगावीच लागते. म्हणून अतिशय साध्या सोप्या पद्धतीने, साध्या भोळ्या मनाने आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे. गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्त असेल तर त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर तो स्वच्छ पुसायचा आहे, त्याची पूजा करायची आहे. मूर्ती नसेल, फोटो नसेल तर सुपारी स्वरूप तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करू शकता. गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्थापित करण्याची इच्छा असेल तर माघी गणेश जयंतीला तुम्ही स्थापित करू शकता. बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने, पंचामृताने, दुधाने ओम गण गणपते नमः म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बाप्पांची मूर्त स्वच्छ पुसून तुम्हाला देव्हाऱ्यामध्ये ठेवून त्यांना अष्टगंध, शेंदूर, हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. ठीक आहे. अशी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाप्पांची पूजा करायची आहे. यासोबतच तुम्हाला कुठली एक महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे, ती म्हणजे शमीच्या झाडाचे पान. शमीच्या झाडाचे खूप उपाय केले जातात आणि अतिशय प्रभावी फळ देणारे ते उपाय असतात. बाप्पांना एकतरी शमीच्या झाडाचे पान अर्पण करायचं आहे. तुम्ही आदल्या दिवशी आणा किंवा जिथे देवांचं सामान वगैरे मिळतं ना, फुलं वगैरे मिळतात, दुर्वा वगैरे मिळतं, तिथे शमीचं झाडाचं पान पण मिळतं. महादेवांच्या पिंडीवर सुद्धा शमीचे पान हे वाहिलं जातं आणि अगदी बारीक आपलं लाजाळूचं झाड असतं त्यासारखं दिसतं. पण लाजाळूचं झाड वेगळं असतं, शमीचं झाड वेगळं आहे. पण ती दोन्ही झाडं अगदी सेमच दिसतात. अगदी बारीक-बारीक, छोटे-छोटे शमीचे पान असतात. पण एक तुम्हाला मिळालं किंवा पूर्ण तुम्हाला फांदीसारखं मिळालं तर ते तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. ते तुम्हाला बाप्पांना अर्पण करून हात जोडून प्रार्थना करायची आहे. यासोबतच तुम्हाला हळकुंड जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि तिळगूळ तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचा आहे. या 1 ते 2 गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. पण शमीचं पान जे आहे ते बाप्पांना अर्पण करा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाप्पांना प्रसन्न करणारी अशी गोष्ट आहे. आणि ही अर्पण केल्यानंतर बाप्पांना प्रार्थना करायची आहे. बाप्पांची आरती करायची आहे. अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. जवळपास कुठे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही अर्पण करा या गोष्टी, किंवा घरामध्ये गणपती बाप्पांना अर्पण केल्या तरीही चालेल. ठीक आहे. आता घरी अर्पण केल्यावर त्या वस्तू दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. फार काही यासाठी इकडे टाकायचं, तिकडे टाकायचं असं काही नाही आहे. फक्त तुम्हाला अर्पण करून बाप्पाला नमस्कार करायचा आहे. आता बघा, हे झालं बाप्पांच्या आवडीच्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, की जेणेकरून त्याचं शुभ फळ मिळेल. पण काही चुका टाळायच्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे बरेचशा लोकांकडून होऊन जाते. ती म्हणजे माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही आहे. चंद्र आपल्याला बघायचा नाही आहे. चंद्राचं दर्शन घेतल्यामुळे त्याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात. समजा तुम्ही चुकून चंद्र बघितला गेला असेल तुमच्याकडून, ठीक आहे, तर तुम्हाला बाप्पांची माफी मागायची आहे. पण शक्यतो या नियमांचं पालन करा. आपल्याला संध्याकाळी, रात्री जो चंद्र दिसतो त्याचं आपल्याला दर्शन घ्यायचं नाही आहे.
माघी गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेणं हे अशुभ मानलं जातं. त्यानंतर अजून एक चूक टाळायची आहे, ती म्हणजे गणपती बाप्पांना तुळस वाहायची नाही आहे. बघा, प्रत्येक देवांना आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करतो तेव्हा तुळशीचे पान अर्पण करतो. असं म्हटलं जातं, तुळशीचं पान नैवेद्यावर अर्पण केल्यामुळे देव जे आहेत ते ग्रहण करतात. पण गणपती बाप्पांच्या नैवेद्यावर आपण तुळशीचे पान कधीही अर्पण करत नाही. त्यामागे एक कथा आहे. गणपती बाप्पांच्या मनामध्ये तुळशी मातेबद्दल एक द्वेष होता, राग होता. त्याबद्दलची इन डिटेल कथा आहे. तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल. नक्की तुम्ही चेक करा. पण गणपती बाप्पांना तुळशी वाहू नये, ठीक आहे. त्यानंतर या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार वगैरे आपल्याला टाळायचा आहे. बघा, आपण म्हणतो शनिवार आहे, रविवार आहे, सुट्टी असते, त्या दिवशी आपण घरामध्ये मांसाहार वगैरे करतो, बाहेर खातो. बाहेर खाल्लं तर चालेल का? तर नाही. मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे, ठीक आहे. कारण या गणेश जयंतीच्या दिवशी, उद्याच्या दिवशी बाप्पांना सहस्त्रपटीने तेज असतं, अधिक प्रखर तेज असतं. म्हणून आपल्याला ह्या चुका टाळायच्या आहेत. एक वेळ तुम्ही सेवा करू नका, पण या चुका तुम्ही करू नका. सेवेला कधी-कधी माणसांची नसते इच्छा, एखाद्याला नाही आवडत. पण मग ह्या चुका जर झाल्या ना, तर मग आपल्याला वाईट फळ भोगावं लागतं. आणि मग आपणच म्हणतो की मी एवढं करते, तेवढं करते, तरी पण माझ्यावर अशी वेळ का येते? तर अशा वेळेस आपण चुका करताना म्हणतो की काय ह्याने थोडी हे होणार आहे, काही होणार नाही, काही होत नाही खाल्ल्याने. पण त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. आणि बघा, आता मी तुम्हाला सांगितलं आहे बाप्पांना कुठल्या गोष्टी अर्पण करायच्या, त्यांच्या प्रिय कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना तुम्ही जेव्हा दुर्वा अर्पण कराल, त्यावर एक छोटासा एक लाईनचा मंत्र आहे. इदम दुर्वा दलम ओम गणपते नमः. हा मंत्र तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना 1 वेळेस, 11 वेळेस, 21 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर बाप्पांना दुर्वा अर्पण करायचा आहे. किंवा हातामध्ये दुर्वा घ्या आणि म्हणा इदम दुर्वा दलम ओम गणपते नमः आणि त्यानंतर बाप्पांना दुर्वा अर्पण करायचा आहे. हा मंत्र उच्चारून जर तुम्ही बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. कोणत्याही प्रकारची अडचण असेल ना, काही अडचण असेल आर्थिक, मानसिक, शारीरिक, तर त्या अडचणी दूर करण्यासाठी, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा दिवस आहे. वाया जाऊ न देता सोप्या पद्धतीने तुम्हाला साजरा करता येईल, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नक्की तुम्ही साजरा करा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.